आम्ही आलेत झू मध्ये. गाईज आम्ही सगळे आमच्या घरातल्या प्राण्यांनाच बघायला चाललेत. हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो मी आता एडिट करत होती व्लॉग आणि मला आठवलं. सो या क्लिअरली यू कॅन सी आम्ही घरी आलो आहे आणि मी आता एडिट करत होती व्लॉग. तेव्हा मला आता समजलं की थोडंसं क्लिप इकडे तिकडे झालं आहेत. सो बेसिकली हा व्लॉगमध्ये स्टार्ट होणार आहे की झूमध्ये गेल्यात आणि आम्ही स्टार्ट झूपासून करतो आहे. सो लास्ट व्लॉगमध्ये काहीतरी क्लिप मिसिंग झालेली, तर ती सेम क्लिप मी या ब्लॉगमध्ये पण टाकेल. अँड या कंटिन्यू वॉचिंग. सो गाईज आता आम्ही आल्यात झूमध्ये, जे इकडे खूप फेमस आहे. ओके, सो आम्ही झूमध्ये चाललो आहेत, रस्त्यात आहेत. चला जाऊया, बघूया काय काय आहे. गाईज हा मॅप आहे, इथे आम्ही फिरणार आहे अख्खा. आता आपण कुठे आहेत? पेंग्विन बघायचे. पेंग्विन गाईस इकडे आहेत आम्ही. आता आम्ही इथून फिरणार आहे. 2 कावबॉय चालले. ओ तिसरा पण आहे. कावबॉय चालले शिकार करायला. शिकार करूया. तुम्ही असं वाटत तिकीट्स भेटतात तिकीट्स भेटतात आहेत आणि रेग्युलेशन्स आहेत. हां, मी वाचलं नाही, मला आता दिलं. सो लेट्स इकडे पिझ्झा चमकतात आहेत. पाऊस आहे, येऊ शकतो मी. अरे तुझे भाऊ दिसतात. हो दिसले ना. हो 4-5 जण दिसले. खूप दिसतात. चला आपण चालत चालत बघा. लेट्स गो. आम्ही तिथे थांबलेले, पाऊस चालू झाला आणि आम्ही सगळे भिजतात आता. लिटरली पूर्ण फॅमिली आता भिजायला लागले. आता थंडी लागायला लागली. कसं वाटते तुम्हाला? खूप मज्जा गेली. अनएक्सपेक्टेड होतं हे भिजणं वगैरे, वाईट मज्जा आली, खूप मज्जा आली. अजून तरी आम्ही भिजतोय, अजून आम्हाला खूप लांब जायचं आहे. सकाळी खूप, आणि आम्ही लिटरली कंप्लेंट करत होते की काय किती पाऊस आहे, किती ऊन आहे. पण आता आमचा पब्लिक थांबलाय आमच्यासाठी. हा बघा, इकडे थांबलेत. येस, मॅनेजर वॉन्ट्स टू स्पीक समथिंग. तुला कसं वाटते? फर्स्ट टाइम एक्सपीरियंस केले ना. Fish tiger is biggest tiger. Zoo is must visit place.
तिकीट होता याचा 50 रुपीज 50 रुपीज पर पर्सन तिकीट होतं आणि आम्ही क्रेझी पण पूर्ण नाही बघितलं बिकॉज पाऊस आला हा पुढे पण खूप काय काय होतं पूर्ण मोठा स्पेस आहे मी मॅपमध्ये जसं तुम्ही बघितलं खूप मोठा स्पेस आहे आणि खूप काय काय होतं तरी आम्ही ऑलमोस्ट म्हणजे सगळं नाही बघितलं बट आम्ही बघितलं सो या मस्ट विजिट प्लेस तुम्ही विजिट करू शकता इकडे रेस्टॉरंट रेस्टॉरंट्स आहे परत रेस्टिंगसाठी प्लेस पण आहे तिथे बट खूप मोठं आहे आणि आम्ही भिजलो फोटोज काढले खूप मजा केली अनएक्सपेक्टेड होत आहे आता आम्ही काहीतरी काहीतरी खाऊ कॉर्न खायचं इच्छा झाली सगळ्यांना कॉर्न खाणार आम्ही भजे खातोय खाता यार काय की स्पायसी चटणी आहे आणि बेसन कांदा बेसन चे भजे आम्ही फायनली आता रूमवर पोहोचू बिकॉज आम्ही खूप थकलो आहे माझा लिटरली आवाज पण गेला आहे पाणी चेंज झालं त्याच्यामुळे आता आम्ही रूमवर पोहोचू आणि मग फ्रेश होऊ जेवू झोपू बिकॉज आमचं आजचं पण दर्शन कॅन्सल झालं जगन्नाथपुरी टेम्पलचं मग आम्ही उद्या सकाळी 9 वाजता जगन्नाथपुरी दर्शन फायनली आणि तुम्ही आमचे उद्याचे आउटफिट्स बघा तुम्हाला खूप आवडेल येस आणि म्हणजे फक्त आम्हीच नाही बट आमचं पूर्ण ग्रुपने केलं आहे सो व्हेरी एक्सायटेड A few moments later. गाईज गुड मॉर्निंग सो काल मी ब्लॉग केलंच आहे आम्ही येऊन झोपलो आणि आता वाजलं 7 आम्ही इथे रेडी होतो आहे आणि आम्ही तुम्हाला आता दाखवतो सो गाईज इकडे उपमा करायला घेतला आहे 9 वाजता आम्ही जाणार आहे नाश्ता चाय नाश्ता करून रितेश आवा हाय गाईज हा गाईज प्रिची गर्ल्स रेडी झालोय आणि आम्ही आता चाललोय दर्शन करायला सो आता किती वाजलं 9:40 आता 9:40 झालं आम्ही 9 वाजता निघणार होते आणि आम्ही रेडी झालो दाखवेल गेली आहे मेकअप गेला सगळं सर्व गेलं खूप गरम होते आणि आम्ही ना घागरे घातले हा आणि खूप गरम होते आणि गर्दीमध्ये आमची फुल बेकार हालत होणार हा पण ठीक आहे आम्ही करू हँडल सो आता आम्ही गाडीने चाललोय मंदिराकडे आणि मग तिथून आम्ही दर्शन घेऊ तिथे फोन अलाउड नाही आहेत लॉकरमध्ये ठेवू मोस्टली कोणीच नाही घेतलात फोन तिकडे आमची अख्खी गँग आहे फायनली आम्ही पोहोचलो तुम्हाला मी दाखवते हे बघा काम चालू आहे इकडे रथयात्रेचं आणि इकडे मंदिर आहे त्या दिवशी आलेले तेव्हा नाईट व्ह्यू होता आज पूर्ण दिसतंय प्रॉपर मस्त खूप मस्त वाटतंय गाईज फायनली आम्ही दर्शन करून आल्यात तिथे एवढं ऊन आहे आणि इथून फक्त चेकिंगचीच लाईन एवढी मोठी होती की आम्ही 10ला मध्ये गेलेले आणि 1-1.5 तास आम्हाला फक्त चेकिंगच्याच लाईनमध्ये होते आणि आतमध्ये जेवढी क्राऊड होती खूप क्राऊड होती आणि शेवटी आम्ही गेले पण खूप क्राऊड होती दर्शन पण खूप मस्त आहे आम्ही खूप वेळ बाहेर तिथे होते तसं आम्ही तिथे एक्स्ट्रा जे दर्शन आहेत ते केले खूप मस्त वाटतं इथे फ्लॅग पण दिसते A few inches later. काही सो आता आम्ही आले शॉपिंग करायला असंच फिरतोय बघू काय भेटते का बिकॉज आम्ही उद्या जाणार आहे
नेक्स्ट डेस्टिनेशनला. सो आम्ही असंच फिरत आले. इकडे फक्त संध्याकाळी पाऊस पडतो, दुपारी पडतच नाही. तर मग आता असं झालं की आम्ही उतरल्यापासून पाऊसच आहे. संध्याकाळीच पडतो, दुपारी नाही पडतो. दुपारी पडायला पाहिजे तर संध्याकाळी पडतो. सो बघूया आता काय भेटते काय नाही. फेमस खाजे घेणार आहोत आम्ही. सो आम्ही ते घेतो आणि मग बघूया. आम्ही परत मंदिराकडे पण जाऊ. खरंच खूप भारी आहे. या तुम्ही लोक. काय तिकडे रील चालू आहे. गाईज आम्ही B6च्या नंतरच्या ट्रेनमध्ये डब्यामध्ये आल्यात आणि इकडे असे रूम्स आहेत आणि आम्ही स्नीक इन केलं आहे. आमची ट्रेन अजून नाही सुटली आहे. गाईज आम्ही फायनली ट्रेन पकडली आहे. आम्ही आता चाललो आहे पुरीवरून कामाख्याला. ॲक्च्युली नाही, ही कामाख्या ट्रेन आहे, पुरी टू कामाख्या. बट आम्हाला सिक्कीमला उतरायचं आहे. जलपाईगुरी करून एक स्टेशन आहे, तिकडे आम्हाला उतरायचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सिक्कीमला जाणार. हां, सिक्कीम दार्जिलिंग. आमची ट्रेन कधीपासून थांबलाय. आम्ही सगळे अलग अलग जातो. म्हणजे या B1, B2, B3 आणि B4 आणि आम्ही B1 मध्ये एकदम पहिल्या आणि सगळे सर्व शेवटे आम्हीच वेगळे झाले. आणि सुवर्णताई आणि स्नेहल हे लोक B6 मध्ये. स्क्रब आणलाय. स्क्रब करायला आम्ही थांबले, पाण्यासाठी थांबलेत. आम्ही स्क्रब आणला. आमची पूर्ण स्किन टॅन झालाय. ऍक्च्युली खूप टाइम झाला. आम्ही गरमी इथे फक्त सकाळी पाऊस नाही पडत, संध्याकाळीच पडतो आणि त्याच्यामुळे जास्त गरम होते इथे. आणि आपल्यापेक्षा जास्त गरम आहे इकडे. आपल्यापेक्षा डबल टिब्बल गरम आहे. बेकार हालत होते, बेकार. आता आम्ही बघू थंडीच्या प्लेसवरच चाललाय. सो बघूया. थंडीच्या प्लेस मधून रिटर्न गरमीमध्ये जाणार आम्ही. रिटर्न थंडीमध्ये ट्रेनमध्ये जाणार. ओके, सो गाईज आम्ही हा ब्लॉग आता एंड करतोय आणि जगन्नाथपुरीचा ब्लॉग एंड करतो. हे पार्ट्समध्ये आहेत, सो तुम्ही नक्की बघा. प्लस दार्जिलिंगचे ब्लॉग्स येतील, कामाख्याचे ब्लॉग्स येतील. स्टे कंटिन्यू राहा आणि ध्रुवीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे ब्लॉग बघून एंटरटेन व्हा. ब्लॉग